हॅलो फ्रेंड्स, मी महेश बैरट. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे PHP बेसिक कोर्स. आता तुम्ही आहात माझ्या टेकबॉक्स यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत PHP बेसिक. PHP ही जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, तर ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजविषयी आपण बेसिक इंट्रोडक्शन आज आपण बघणार आहोत. तर फर्स्टली तुम्हाला PHP प्रोग्राम रन करण्यासाठी तुमच्याकडे त्या सॉफ्टवेअर असलं पाहिजे. त्या सॉफ्टवेअरची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. तर तुमचं जो पी सी असेल त्याच्यामध्ये PHP इन्स्टॉल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे PHP रन करताना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग रन करताय, डेटाबेस त्याच्याबरोबर रन करताय, तर त्याच्याबरोबर तुम्हाला डेटाबेस रिक्वायर्ड सॉफ्टवेअरसुद्धा लागणार आहेत. म्हणजे जसं MySQL असेल किंवा सर्वरसुद्धा लागणार आहे तुम्हाला. ॲपॅचे असेल किंवा झॅम्प सर्वर असेल किंवा वॅम असेल, असे वेगवेगळे सर्वर्स ऑनलाईन अवेलेबल आहे. तर ते तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून तुमच्या पी सीमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि नंतर तुम्ही PHP प्रोग्राम रन करू शकता. तर आपण PHP प्रोग्रॅमिंग किंवा PHP ही जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, तर PHP म्हणजे नेमकं काय आणि ती कशासाठी यूज केली जाते. तर PHP म्हणजे प्री प्रोसेसर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. त्याला आपण पर्सनल होमपेजसुद्धा म्हणू शकतो. PHPला आपण पर्सनल होमपेजसुद्धा म्हणतो. आणि PHP स्टँड फॉर हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. आता ज्यावेळेस आपण जसं HTML शिकतो, त्यानंतर VB स्क्रिप्ट शिकतो, जावा स्क्रिप्ट शिकतो, ह्या सगळ्या काय स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. HTML स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज आहे. तसं जावा स्क्रिप्ट झालं, VB स्क्रिप्ट झालं, ह्या काय स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. तसंच PHPसुद्धा एक काय स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे की जी यूज करून आपण काय करू शकतो, चांगल्या प्रकारची डायनॅमिक वेबसाईट डिझाईन करू शकतो. आता त्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करतो की दोन टाईपच्या वेबसाईट असतात. एक असते स्टॅटिक वेबसाईट आणि एक असते डायनॅमिक वेबसाईट. आता स्टॅटिक इज फुल्ली ओरिएंटेड ओनली फुल्ली टेक्स्ट ओरिएंटेड अँड फुल्ली इन्फॉर्मेशन बेस. आणि जी स्टॅटिक वेबसाईट असते तर ती टोटली तुम्ही काय करू शकता, क्लायंट साईड ॲज अ वर्क होते आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन एक कंटेंट बेस असते. तर डायनॅमिकमध्ये काय होतं आहे की जी इन्फॉर्मेशन तुम्ही डिझाईन करता किंवा वेबसाईटवर अपलोड करता, तर ती लाईव्ह रिस्पॉन्स असतो तिचा किंवा तिचं व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन झालेलं असतं आणि डायनॅमिकली तुम्हाला लगेच रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे ॲज अ वर्क ती क्लायंट साईड आणि सर्व्हर साईड दोन्ही पण वर्क होते. पण तसं जर तुम्ही स्टॅटिक वेबसाईट बघितलं तर ती ओनली क्लायंट साईड वर्क होत असते. तर आणि डायनॅमिक साईड दोन्हीकडून वर्क होते. ॲज अ क्लायंट साईड म्हणजे क्लायंट जसं चेंजेस करेल तसं डायरेक्टली सर्व्हरला चेंजेस होतात आणि सर्व्हरला चेंजेस झाल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्व्हर ती इन्फॉर्मेशन अपडेट करून काय करतं आहे, वेबसाईटला चेंज करतं आहे. तर PHP इज अ जनरल पर्पज स्क्रिप्टिंग लँग्वेज दॅट इज स्पेशली यूज फॉर अ वेब डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्याला ज्या वेबसाईट डिझाईन करायच्या त्या वेबसाईट डिझाईन करण्यासाठी आपण PHP यूज करणार आहे. आता PHP रन्स ऑन अ वेब सर्व्हर विच टेक अ PHP कोड ॲज इट्स इनपुट अँड क्रिएटिंग वेब पेजेस ॲज अ आउटपुट. आता PHP रन करण्यासाठी मी तुम्हाला आधीच शॉर्टमध्ये इन्फॉर्म केलं की PHP रन करण्यासाठी तुमच्याकडे सॉफ्टवेअर पाहिजेत आणि सॉफ्टवेअर तुम्हाला ऑनलाईनली फ्रीली अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कोणतं सॉफ्टवेअर लागेल, तर त्यासाठी मी तुम्हाला
फर्स्टली तुम्हाला PHP रन करण्यासाठी तुम्हाला PHP सॉफ्टवेअर लागेल. ते फ्रीली तुम्हाला अवेलेबल आहे आणि तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन तुम्ही फ्रीली ते डाउनलोड करू शकता. ओके. PHPची वेबसाईट येते www.php.net. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डायरेक्टली PHP डाउनलोड करू शकता. खूप सारी तिथं तुम्हाला व्हर्जन्स अवेलेबल आहे आणि ते व्हर्जन्स तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. ओके. तर PHP.net ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खूप सारे PHP अपडेटेड व्हर्जन्स तुम्हाला इथं डिस्प्ले होतील. आता लेटेस्ट PHP 7.4.9 रिलीज झालं आहे 6 ऑगस्टला. ते सुद्धा व्हर्जन तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲज अ रिक्वायरमेंट तुमच्या PCची जशी रिक्वायरमेंट असेल 32 बीट 64 बीट किंवा विंडोज 10 त्यानुसार तुम्ही तुमच्या मशीनच्या कन्फिगरेशननुसार इथं डाउनलोड करू शकता. आता खूप सारे व्हर्जन्स आहे, तुम्ही ते व्हर्जन्स इथून डाउनलोड करू शकता. PHP 7.4.9 मी रिलीज झालेलं ते डाउनलोड करू. आणि खूप मोठी फाईल नाही, एकदम शॉर्टमध्ये ते डाउनलोड होते. ओके. तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड आहे की झॅम्प सर्व्हर. आता झॅम्प सर्व्हर तुम्ही म्हणताल PHP इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला प्रोग्रॅमिंग तर जे कोड आहे सोर्स कोड तो तर PHPचा आहे, तर तो आपण काय करणार आहे, PHPवर रन करणार आहे. तर मग झॅम्पची काय गरज आहे. तर झॅम्प हे अपाचेनं डेव्हलप केलेलं एक इनबिल्ट सॉफ्टवेअर आहे. इनबिल्ट म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडिव्हिज्युअली म्हणजे सेपरेट इन्स्टॉल करायची गरज पडणार नाही. म्हणजे PHP सेपरेट इन्स्टॉल करायचं आहे, सर्व्हर्स सेपरेट इन्स्टॉल करायचं आहे, अशा कोणतीही गोष्टी सेपरेट इन्स्टॉल करायची गरज पडणार नाही. हे फुल्ली पॅकेज आहे आणि त्या फुल्ली पॅकेजमध्ये तुम्हाला ॲपाचे सर्व्हर, PHP अल्सो वेगवेगळे लँग्वेज ते सुद्धा तुम्हाला इथं सॉफ्टवेअरमधून डाउनलोड करता येते. आता एकच इनबिल्ट सॉफ्टवेअर येते की तुम्ही डायरेक्टली डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन जातील एका पॅकेजमध्ये. तुम्हाला सेपरेट कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज पडणार नाही. तर इथं तुमच्या मशीनच्या कन्फिगरेशननुसार तो सेटअप तुम्ही डाउनलोड करू शकता. झॅम्प फॉर विंडोज आहे. तुमची ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज असेल तर तुम्ही विंडोजसाठी झॅम्प डाउनलोड करू शकता. लिनक्स असेल तर तुम्ही लिनक्स डाउनलोड करू शकता. आणि तुमची जर OS मॅकिंटोश असेल किंवा अँड्रॉइड असेल तर त्यासाठी तुम्ही ते व्हर्जन डाउनलोड करू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून तुमच्या PCमध्ये इन्स्टॉल करू शकता. जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट तुम्हाला आधी फुलफिल करावं लागेल. ती फुलफिल केल्यानंतरच तुमचे PHP प्रोग्रॅम रन होतील. म्हणजेच तुम्हाला PHP इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर PHP सेपरेट इन्स्टॉल करण्यापेक्षा तुम्ही झॅम्प डाउनलोड करा. झॅम्प डाउनलोड करून त्याच्यामध्ये इनबिल्ट तुम्हाला सगळं PHP डेटाबेस, त्यानंतर MySQL वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्स्टॉल असेल. तर PHP scripts are executed on the server.
आणि जे प्रोग्रॅमिंग आपण करतोय, जे स्क्रिप्ट आपण करतोय, ते स्क्रिप्ट आपण नोटपॅडमध्ये करणार आहे. आणि नोटपॅडमध्ये केल्यानंतर ते एक्झिक्युटेड कुठं होणार आहे की सर्व्हर साईडला एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे कोणताही प्रोग्राम आपण राईट डाऊन केला नोटपॅडवर किंवा एडिटरवर, तर तो एक्झिक्यूट कुठं होणार आहे, ॲज अ सर्व्हर साईड एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे बोथ क्लायंट सेंड टू द रिक्वेस्ट सर्व्हर अँड सर्व्हर ॲक्सेप्ट दिस रिक्वेस्ट अँड देन डिस्प्ले द रिझल्ट. आता PHP स्क्रिप्टिंग ब्लॉक ऑलवेज स्टार्ट विथ द स्टार्टिंग PHP अँड क्लोजिंग PHP. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोग्रॅमिंग करतो, जसं आपण HTMLचं प्रोग्रॅमिंग करतो, HTML ओपन, फर्स्टली ओपन HTML टॅग आणि लास्टला सगळ्यात क्लोजिंग HTML टॅग. तसंच आपण इथं काय करणार आहे, PHPचं प्रोग्रॅमिंग करताना PHP हा स्टार्ट करणार आहे. स्टार्टिंग टॅग PHP असणार आहे आणि एंडिंग टॅग क्लोजिंग PHP असणार आहे. म्हणजे ह्या ब्लॉकमध्येच आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्रॅमिंगचं कोडिंग करायचं आहे. स्क्रिप्टिंग ब्लॉक कॅन प्लेस एनीवेअर इन द डॉक्युमेंट. आणि तुम्ही कुठं पण काय करू शकता, तो ब्लॉक प्लेस करू शकता, म्हणजे क्लोजिंग आणि एंडिंग टॅग. फॉर एक्झाम्पल ऑफ PHP फाईल. आता शॉर्ट एक प्रोग्राम केला आहे, HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, स्टार्टिंग टॅग HTML, नंतर बॉडी, सेम स्ट्रक्चर ऑफ HTML. हे जे स्ट्रक्चर आहे हे सेम HTMLचं स्ट्रक्चर. त्यानंतर फक्त चेंज काय झालं आहे की स्टार्टिंग PHP टॅग, म्हणजे इथं ओपनिंग PHP टॅग, इको हॅलो वर्ल्ड. आता इको इज अ फंक्शन फॉर प्रिंटिंग द वर्ड किंवा प्रिंटिंग द स्ट्रिंग ऑर स्टेटमेंट. म्हणजे हे जे फंक्शन आहे इको, याचा यूज काय आहे की तुम्ही कोणती लाईन किंवा कंटेंट प्रिंट करण्यासाठी या फंक्शनचा यूज करणार आहे. क्लोजिंग PHP. आता स्टार्टिंग PHP आणि क्लोजिंग कसं करणार आहे तुम्ही, क्वेश्चन मार्क अँड क्लोज. त्यानंतर क्लोजिंग बॉडी आणि क्लोजिंग HTML. हे स्ट्रक्चर जसं आपण HTMLमध्ये सेम कोडिंग करत होतो, HTMLमध्ये स्टार्टिंग HTML आणि बॉडी हे सेम होतं, तसंच इथंसुद्धा ते काय असणार आहे, सेम असणार आहे. कारण ॲज आपण कोडिंग करताना स्क्रिप्टिंग कोडिंग करतो आहे. आणि तसंच PHPमध्ये पण कोडिंग करताना PHP क्लोजिंग तसंच ठेवणार आहे. HTML कोडिंग जसं बॉडी आपण क्लोज करायचो आणि नंतर HTML क्लोज करायचं, सेम स्ट्रक्चर. फक्त स्ट्रक्चर चेंज होणार आहे, ते PHP लॉजिक चेंज होणार आहे. म्हणजे मधलं जे कंटेन आहे PHPचे सिंटॅक्स आणि स्ट्रक्चर तेवढंच चेंज होणार आहे, बाकीचं सेम असणार आहे. नेक्स्ट व्हेरिएबल इन PHP. आता जे व्हेरिएबल आपण व्ही स्क्रिप्टमध्ये वापरले, जावा स्क्रिप्टमध्ये वापरले, तेच व्हेरिएबल आपल्याला इकडं यूज करायचे. फक्त त्याच्यामध्ये काय डिफरंट काय व्हेरिएबल्स ॲड झालेले. व्हेरिएबल आर यूज टू फॉर स्टोरिंग अ व्हॅल्यूज लाईक अ टेक्स्ट, स्ट्रिंग अँड नंबर. व्हेरिएबल म्हणजे असं काय वेगळं नाही. व्हेरिएबल म्हणजे काय, एखादा टेम्पररी व्हेरिएबल किंवा एखादं टेम्पररी व्हॅल्यू ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्या टेम्पररी व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. म्हणजे सपोज तुम्ही ए हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, इट इज अ टेम्पररी व्हेरिएबल, आणि त्याच्यामध्ये इक्वल टू असाईन अ व्हॅल्यू. त्याला तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यू असाईन केली म्हणजे काय झालं की त्याला व्हॅल्यू असाईन केल्यानंतर त्या व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. व्हेरिएबल आर यूज फॉर स्टोरिंग अ व्हॅल्यू लाईक अ टेक्स्ट, स्ट्रिंग आणि नंबर आणि ॲरे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग ॲड करू शकता. स्ट्रिंग म्हणजे ABCD स्ट्रिंग झाली, नंबर 1 to 0 to 9 नंबर, आणि ॲरे तुम्ही यूज करू शकता. व्हेन अ व्हेरिएबल इज अ सेट इट कॅन बी यूज ओव्हर अँड ओव्हर अगेन युअर स्क्रिप्ट. आणि जसं तुम्ही व्हेरिएबल काय करणार, एक्झिक्यूट करणार, तसं तो काय होणार, व्हेरिएबल चेंज होणार आहे, ओव्हर होणार आहे, आणि त्याची व्हॅल्यू पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. ऑल व्हेरिएबल्स इन PHP स्टार्ट विथ अ $, डॉलर सिम्बॉल. म्हणजे कोणताही व्हेरिएबल असेल की ज्यावेळेस तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करताय आणि डिक्लेअर केल्यानंतर त्याला व्हॅल्यू असाईन करताय, तर त्याचं स्टार्टिंग कशामध्ये असणार आहे, यूज जो सिम्बॉल तुम्ही करणार आहे तो सिम्बॉल डॉलरमध्ये असणार आहे. द करेक्ट. आता इथे खाली आपण सॅम्पल एक स्ट्रिंग घेतली आणि ती स्ट्रिंगला व्हॅल्यू असाईन केली.
ओके. डॉलर माय व्हेरिएबल, व्हेरिएबलचं शॉर्ट म्हणजे व्हॅर. आपण डिक्लेअर करताना काय केलं आहे, व्हेरिएबल मीन्स शॉर्ट फॉर्म त्याचा डॉलर माय व्हॅर इक्वल टू हॅलो. हॅलो इट इज अ व्हॅल्यू आणि असाइन फॉर द कोण व्हेरिएबल माय व्हॅर. There are different types of data types, integer, float, boolean, also using JavaScript, VBScript. Same it is. PHP support different types of data types, primitive data type, non-primitive data type. आता 4 types of primitive data type. Boolean. Booleans means you use a value true or false. म्हणजे कोणती व्हॅल्यू तुम्हाला चेक करायची असेल तर त्यासाठी ट्रू आणि फॉल्स चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही बुलियन व्हॅल्यू किंवा बुलियन डेटा टाईप यूज करणार आहे. बुलियन एक्सप्रेस ट्रूथ व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स म्हणजे दोन्हीपैकी एक व्हॅल्यू त्याची एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, त्यासाठी तुम्ही बुलियन हा डेटा टाईप यूज करू शकता. नॉन झिरो व्हॅल्यूज अँड नॉन एम्प्टी स्ट्रिंग ऑल्सो काउंटेड ॲज ट्रू. म्हणजे एखादं कंटेंट म्हणजे त्याच्यामध्ये जर व्हॅल्यूच नसेल तर तिची व्हॅल्यू जी आहे तर ती काय आहे, ट्रू कॅल्क्युलेट केली जाते किंवा ट्रू काउंट केली जाते. आता इंटीजर म्हणजे काय, होल डेटा टाईप, नॉट अ फ्लोटिंग व्हॅल्यू ऑर इट इज अ राउंड नंबर म्हणजे 0 to 9 नंबर म्हणजे ज्याच्यामध्ये पॉईंट नसणारे असा नंबर. फुल व्हॅल्यू म्हणजे 1 4 5 50 55 1 2 3 1 4 3 म्हणजे पूर्ण तो होल नंबर असणार आहे, त्याच्यामध्ये फ्लोटिंग पॉईंट कुठेही नसणारे, पूर्ण नंबर असणारे तो इंटीजर व्हॅल्यू. तसंच फ्लोटिंग व्हॅल्यू, जसं इंटीजर व्हॅल्यू फुल नंबर असणारे तसंच फ्लोट व्हॅल्यू फ्लोटिंग नंबर असणारे म्हणजे अपूर्णांक. त्याच्यामध्ये पॉईंटमध्ये व्हॅल्यू असणारे 0.9.2 म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू कशी असणारे पॉईंटमध्ये असणारे 1.2 1.48 म्हणजे इट इज फ्लोटिंग व्हॅल्यू 0.928 टू 3.00 इट इज अ फ्लोटिंग नंबर. म्हणजे काय, फ्लोटिंग नंबरमध्ये डेसिमल पॉईंट असणारे, इंटीजर व्हॅल्यूमध्ये ओव्हल नंबर असणारे, त्याच्यामध्ये पॉईंट विंग व्हॅल्यू नसणारे. आता स्ट्रिंग मीन्स कॅरेक्टर, त्यालाच म्हणतो. जसं आपण कॅरेक्टर असतं, कॅरेक्टर डेटा टाईप यूज करतो, त्याला म्हणतो कॅर. A B C म्हणजे कॅरेक्टर व्हॅल्यू. तसं स्ट्रिंग जसं आपण कॅरेक्टर जॉईन करतो आणि त्याची स्ट्रिंग बनवतो. स्ट्रिंग पूर्ण पूर्ण स्ट्रिंग हॅलो वर्ल्ड इट इज वन ऑफ द स्ट्रिंग. PHP अँड MySQL इट इज वन ऑफ द स्ट्रिंग. आणि कॅरेक्टरमध्ये काय, ज्यावेळेस आपण काय करतो, कॅरेक्टर ABCD इट इज वन कॅरेक्टर ABC कॅरेक्टर व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण ते कॅरेक्टर जॉईन करतो तर त्याची काय होते, स्ट्रिंग होते. आता PHP ज्यावेळेस आपण PHP प्रोग्रामिंग बघतो त्याच्यामध्ये 2 टाईप आहे. तर डेटा टाईप जसं बघितलं तसेच कंपाऊंड डेटा टाईप आहे, ॲरे आणि ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल फॉर ॲरे. जसं ॲरे आपल्याला काय करायचं आहे, एक व्हॅल्यू ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो आहे त्या ॲरेमध्ये आपण व्हॅल्यू काउंट करत असताना तर आपल्याला ॲरे डेटा टाईप यूज करावा लागेल. त्यावेळेस प्रोग्रामिंग रन करताना फर्स्टली आपण यूज करतो आहे $, नंबर्स इक्वल टू. आपण काय केलं आहे, हा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, हा व्हेरिएबलला नाव दिलं आहे नंबर्स. व्हेरिएबल कोणता आहे, नंबर्स. आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलं आहे. कशाची व्हॅल्यू असाइन केली, ॲरे. म्हणजे तो जी व्हॅल्यू डिक्लेअर केली ती कशामध्ये डिक्लेअर केली, ॲरे व्हॅल्यूमध्ये डिक्लेअर केली. आणि ॲरे व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू डिस्प्ले केल्यात, ॲरेच्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 6. म्हणजे ज्यावेळेस आपली ॲरेची व्हॅल्यू डिक्लेअर केली त्यावेळेस
ती व्हॅल्यू कशी असणार आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे ॲरेमध्ये किती मल्टिपल व्हॅल्यू आहे. ॲरे कशासाठी यूज करतो, ॲरे युजिंग मल्टिपल व्हॅल्यू अँड मल्टिपल ऑब्जेक्ट, त्यासाठी आपण ॲरे यूज करतो आहे. आता एक एज डिक्लेअर केला आहे व्हेरिएबल, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. असाइन व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळेस आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो इक्वल टू त्याला नंतर व्हॅल्यू असाइन करतो. आता इथे एज इक्वल टू ॲरे मम. ओके, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्या व्हॅल्यू असाइन केली. मम इक्वल टू ग्रेटर दॅन 45, पॉप ग्रेटर दॅन इक्वल टू 55, ब्रो ग्रेटर दॅन इक्वल टू 25. म्हणजे ॲरे डिक्लेअर केला आणि त्याला काय केलं, कंडिशन टाकली त्याच्या पर्टिक्युलर प्रत्येक व्हेरिएबलला काय टाकली, त्याच्यामधल्या कंटेंटला आपण काय केली, कंडिशन टाकली. तसंच खाली मिक्स्ड ॲरे. ओके, 1 डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे आपण ते पुढं बघणार आहे. म्हणजे ॲरे कसं डिक्लेअर करायचं आहे, 1 डायमेन्शनल ॲरे कसा असतो, 2 डायमेन्शनल ॲरे कसा असतो, हे पुढं आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. देअर आर 3 काइंड्स ऑफ ॲरे. हे ॲरे यूज करत असताना ज्यावेळेस आपण ॲरे यूज करतो त्याच्यामध्ये देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲरे. वन इज न्यूमेरिक ॲरे, असोसिएटिव्ह ॲरे आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे. आता न्यूमेरिक ॲरेमध्ये फक्त काय यूज करताना, ॲरे यूज करताना न्यूमेरिक ॲरेमध्ये आपण फक्त काय यूज करणार आहे, न्यूमेरिक नंबर यूज करणार आहे किंवा न्यूमेरिक आय डी यूज करणार आहे. असोसिएटिव्ह ॲरेमध्ये आपण प्रत्येक ॲरेला व्हॅल्यू असाइन करणार आहे किंवा नंबरला व्हॅल्यू असाइन करणार आहे. म्हणजे काय, ती असोसिएटेड असणार आहे. एखादी व्हॅल्यू आपण डिक्लेअर केली की ती काय करणार आहे, नंबर संग असोसिएट असणार आहे. असोसिएटिव्ह ॲरे. मल्टी डायमेन्शनल ॲरे, मल्टी डायमेन्शनलमध्ये आपण काय करणार आहे, एकाच ॲरेमध्ये मल्टिपल व्हॅल्यू डिक्लेअर करणार आहे. म्हणजे जसं आत्ता आपण बघितलं आहे की इथं 1 ॲरे डिक्लेअर केला आहे आणि त्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यू, याला म्हणतो आपण मल्टी डायमेन्शनल ॲरे. किंवा याच्यामध्ये 1 2 3 4 5 व्हॅल्यू डिक्लेअर केले. पण असंच आपण काय करू शकतो, मल्टिपल डायमेन्शनलमध्ये डिक्लेअर करू शकतो 1 2 3. म्हणजे मल्टिपल ॲरे तुम्ही एकाच ॲरेमध्ये मल्टिपल ॲरे डिक्लेअर करू शकता, 1 ऑर मोर ॲरेज. ओके, आता सिम्पल एक प्रोग्रॅम, फंक्शनचा प्रोग्रॅम. याच्यामध्ये आपण काय केलं, स्टार्टिंग HTML टॅग यूज केला आहे, बॉडी टॅग यूज केला आहे, ओपनिंग स्टार्टिंग PHP टॅग, फंक्शन राईट माय नेम. आता हे जे फंक्शन यूज केलं आहे आपण ते राईट फंक्शन कशासाठी, डिस्प्ले करण्यासाठी. राईट माय नेम, राईट फंक्शन कशासाठी, त्याचा यूज काय आहे की राईटमुळं काय होतं आहे की जे टेक्स्ट तुम्ही राईट करताय ते डिस्प्ले करण्यासाठी आपण राईट फंक्शन यूज करतो आहे. ओके, ओपनिंग कर्ली ब्रॅसेस, ओपनिंग कर्ली ब्रेसेस, इको कंटेंट टाकलं आहे आपण त्याच्यामध्ये. ओके, क्लोजिंग कर्ली ब्रेसेस, त्यानंतर इको हॅलो वर्ड. आपण स्ट्रिंग टाकली त्याच्यामध्ये हॅलो वर्ड, ब्रेक BR, ब्रेक दिला आहे. कशासाठी ब्रेक दिला आहे की नेक्स्ट लाईन ऑटोमॅटिकली, म्हणजे जी लाईन आहे ती लाईन तुम्ही टाईप केली ती काय होणार, ब्रेक होऊन नेक्स्ट लाईनला येणार. इको माय नेम, सेकंड आपण एक स्ट्रिंग दिली माय नेम इज, म्हणजे तुम्ही जे नेम टाकलं आहे ते नेम त्याच्यामध्ये राईट होणार आहे, राईट माय नेम. त्यानंतर क्लोजिंग कर्ली ब्रेसेस, त्यानंतर क्लोजिंग PHP टॅग, क्लोजिंग बॉडी आणि क्लोजिंग HTML. अशा प्रकारे आपण बेसिक PHP या सेशनमध्ये बघितलं आहे. तर पुढच्या सेशनमध्ये आपण प्रोग्रॅम डायरेक्टली PHP इन्स्टॉल करून, झॅम्प इन्स्टॉल करून पुढच्या सेशनमध्ये ॲक्च्युली प्रोग्रॅम मशीनवर रन करणार आहे आणि नंतर आपण ते त्याचं आउटपुट वगैरे कसं डिस्प्ले होतं आहे, कसे प्रोग्रॅम रन करायचे हे बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला, टेक्स्टबॉक्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ बघा.
थँक्यू.